नमस्कार. आर.आर.सी. नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आर.आर.सी. ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. कृषी विद्यापीठात आंधळं दडतंय आणि कुत्रं पीठ खातंय. आर्थिक अनियमितता करणाऱ्या संशोधन संचालकाकडे निवड प्रक्रिया कशी? बनावट दारू प्रकरणात गुंतवणूकदार कोण? मोठा प्रश्न. इतर आरोपीचा भरारी पथक घेत आहे सर्वत्र शोध. वाशिमच्या रिसोड गुटखा प्रकरणात संशयाची सुई. पोलिसांनी मुख्य आरोपीला सोडल्याची चर्चा जोरात. अकोल्यातील बड्या हॉटेलमध्ये इडलीपैकी सांभार होता शिळा. परिवहन आयुक्तांना आला वाईट अनुभव. अकोला आरटीओची चुप्पी. अकोलेकरांच्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया. हेल्मेट सक्तीबरोबर रस्ते नीट करण्याचे अकोलेकरांचे आवाहन. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सध्या आंधळं दडतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा अत्यंत संतापजनक कारभार सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. तब्बल 38.73 लाखांचा भ्रष्टाचार, 138 महत्वाच्या फायली गायब आणि 115 बनावट देयकांचा घोटाळा अशी तक्रार विद्यापीठ प्रशासनाने MIDC पोलिसात दिली आहे. लाखो रुपयांचा घोटाळा उघड झाला असताना कृषी विद्यापीठात दोषींवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या हेतूवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठातील 7 तपासणी समित्यांच्या चौकशी अहवालानंतर तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर श्यामसुंदर माने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आणि पोलीस चौकशी सुरू असताना दुसरीकडे याच डॉक्टर माने यांच्याकडे प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. येत्या 4 ऑगस्ट रोजी होणारी भरती प्रक्रियेची बैठकही डॉक्टर माने यांच्यासह अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या व्यक्तींच्या हाती नोकरी भरती का आणि कोणी सोपवली हा गंभीर प्रश्न आहे. एकाच कामाच्या देयकांवर दुबार रकमा उकळणे असे अनेक कारनामे समोर आले आहेत. अनेक विद्यार्थींच्या डॉक्टर माने यांच्या विषयीच्या निनावी तक्रारी आहेत. या तक्रारींचे कुलगुरू कुलसचिवांनी काय केले अशी विचारणा आता होत आहे. बाळापूर तालुक्यातील सातारगाव बनावट दारू प्रकरणात मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक घेत आहेत. पण या प्रकरणात या बनावट दारू कारखान्यातील मुख्य गुंतवणूकदार कोण अशी विचारणा आता होत आहे. बाळापूर तालुक्यातील सातारगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणलेल्या तब्बल 32 लाख रुपयांच्या बनावट दारू कारखान्याप्रकरणी आता स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि गावच्या पोलीस पाटलांच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूचं उत्पादन आणि वाहतूक सुरू असताना स्थानिक यंत्रणेला याचा पत्ता कसा लागला नाही असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीनंतर मोहम्मद जावेद मोहम्मद हातम वय 42 वर्ष या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी दरम्यान जावेदने दारू निर्मितीबाबत मोठा खुलासा केला असून यात दिलू ठाकूर उर्फ समरसिंग चंदनसिंग याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार अद्याप फरार असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य आरोपीचा शोध घेण्यासोबतच स्थानिक पातळीवर कर्तव्यास कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. वाशिम ग्रामीण पोलिसांनी रिसोड रोडवर गुटख्याने भरलेले वाहन पकडून 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र मुख्य तस्कराला सोडून फक्त चालकावर कारवाई केल्याच्या संशयावरून शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रिसोड रोडवरील उड्डाणपुलाखाली वाशिम ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करून एका संशयित चारचाकी वाहनाला रोखले. वाहनांची झडती घेतली असता त्यात RMD आणि विमल कंपनीचा बंदी असलेला लाखो रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी वाहनासह सर्व माल जप्त केला.
चालक रुपेश पवार याला ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडवण्यात आले असून अन्न व औषध प्रशासनाला पुढील कारवाईसाठी कळवले आहे. मात्र या धडक कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आर्थिक देवाणघेवाण करून मुख्य गुटखा तस्कराला संशयितपणे सोडल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. केवळ चालकाचा बळी देऊन मूळ सूत्रधाराला मोकळे सोडण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून मुख्य माफियावर मोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आता होत आहे. अकोल्यातील स्ट्रीट फूड हे ताजे आणि चविष्ट असते, म्हणूनच शहरातील बड्या हॉटेलमध्ये कोणी जात नाही. पण याचा फटका मात्र मुंबईतून अकोल्यात आलेल्या राज्याच्या परिवहन आयुक्तांना बसला. त्यांच्या थाळीत इडलीसोबत शिळा सांभार टाकल्याची धक्कादायक घटना उजेडात आली. परिवहन आयुक्त दौऱ्यावर असताना शहरातील एका नामांकित आणि चकचकीत हॉटेलमध्ये भोजनासाठी थांबले होते. मोठे हॉटेल म्हणून विश्वासाने ताट समोर आले, पण त्या ताटात चक्क शिळा आणि दुर्गंधीयुक्त सांभार वाढण्यात आला. उपआयुक्तांनी जेव्हा तो सांबार खाल्ला तेव्हा त्यांना तत्काळ लक्षात आले की समोर वाढलेला सांबार विटलेला आहे. परिवहन आयुक्तांनी सोबतच्या सर्वांना सांबार खाऊ नका असे सांगत सगळ्यांचा बचाव केला. अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित हॉटेलचे लायसन्स रद्द करण्याची गरज आहे. हॉटेलचे झगमगाटी रोषणाई, एसी रूम्स आणि चकचकीत काउंटर पाहून भुलणाऱ्या सामान्य जनतेसाठी ही धोक्याची घंटा आहे. जिथे थेट परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला शिळे अन्न विषारी अन्न खायला दिले जाते, तिथे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी किती खेळ चालला असेल याची कल्पनाच केलेली बरे. या सर्व प्रकरणात स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांनी शिळा सांभाराची थेट तक्रार किमान फूड अँड ड्रग्सला करण्याची गरज होती. पण या हॉटेल चालकाचे ओव्हरलोड ट्रककडे दुर्लक्षातून प्राप्त होणारे लक्ष्मी दर्शन मध्येच बंद होण्याची भीती त्यांना सतावत असेल. आषाढ संकष्टी चतुर्थी निमित्त अकोला शहरातील गणेश मंदिरासह गायगाव येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच अभिषेक, महाआरती आणि भजनांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून अकोल्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर, कौलखेड आणि स्वयंभू गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या प्रसंगी शेकडो भाविकांनी अकोला ते गायगाव अशी 16 किलोमीटरची भव्य पदयात्रा काढली. ओम गण गणपते नमःचा जप आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भाविकांनी गायगाव गाठले. पहाटे वेदमंत्रांच्या घोषात महापूजा व दुग्धाभिषेक करण्यात आला. तर सायंकाळी 6 वाजता श्री गणेशाचा आकर्षक फुलांचा शृंगार करून सामूहिक महाआरती पार पडली. दिवसभर चाललेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे गायगाव मंदिर परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राजापेठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे 3 गुन्हे उघड करण्यात यश मिळवले. अमरावती शहरात झालेल्या चोरीचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान सराईत गुन्हेगार हाती लागले. फिर्यादीवरून राजापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आरोपी तेजस गणवीर पंडित, राहणार नगीना मशीद जवळ फैजरपुरा, संकेत रामदास धोटे, राहणार झाडीपुरा, नेरपर सोपंत, जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तेजस गणवीर पंडित यांनी काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मनभरी फूड मार्ट, बडनेरा रोड, जयदुर्गा किराणा, राजापेठ क्रॉसिंग जवळ येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. 20,000 रुपये रोख जप्त करण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. वाशिम नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समधील एका दुकानाचे छत कोसळले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दुकान बंद असताना छत कोसळल्याने जीवितहानी टळली. याआधीही नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समधील काही दुकानांचे छत कोसळल्याच्या घटना घडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या रविवार बाजार नगर परिषद शॉपिंग सेंटरमधील श्री स्टुडिओ या दुकानाचे पीओपी स्लॅबसह कोसळले. ज्यावेळी छत कोसळला तेव्हा अमोल वानखेडे यांचा स्टुडिओ बंद होता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. याआधीही वाशिम नगर परिषदेच्या अकोला नाका येथील एका दुकानाचे छत कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्सचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप होत असून अशा घटना वारंवार घडू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने या कॉम्प्लेक्सच्या निकृष्ट स्लॅबची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी दुकान चालकांकडून होत आहे. विकास कामे रेंगाळली की नागरिकांना सदोदित त्रास सहन करावा लागतो. अकोल्यातील डाबकी रोडवर याचाच प्रत्यय येत आहे. श्रीराम टॉवर ते कॅनॉलपर्यंतचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत आणि वाहतूक सतत प्रभावित होत आहे.
शहरात जी विकास कामे धीम्या गतीने सुरू आहेत त्या डाबकी रोडच्या कामाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सध्या श्रीराम टॉवर ते कॅनल रोडपर्यंतचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम करण्यात आले आहे, ज्यामुळे लोकांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर वाहनांची संख्या खूप जास्त असते, ज्यामुळे रोज मोठा ट्रॅफिक जाम होतो. एखादे जड वाहन आले तर लोकांना तासनतास वाट पाहावी लागते. नागरिक रोजच्या या त्रासाला पूर्णपणे कंटाळले आहेत. हे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले असते तर सामान्य जनतेवर ही वैतागण्याची वेळ आली नसती. दिल्लीतील नीट आंदोलनात असामाजिक तत्वांनी घुसखोरी करत अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र उधळून लावले, असा घणाघाती आरोप अमरावतीतील कार्यक्रमात भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा समर्पण दशक सोहळ्यात खासदार डॉक्टर अनिल बोंडे बोलत होते. नीट परीक्षेवर बोलताना बोंडे म्हणाले, काँग्रेसचे सरकार असते तर पेपरफुटी दाबली गेली असती. मात्र मोदी सरकारने कडक कायदा करून गुन्हेगारांवर कारवाई केली आणि 22 लाख विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितपणे फेरपरीक्षा घेतली. देश आणि महाराष्ट्रात सरकार एकात्म मानवतावादाच्या विचारांवर चालत असून कलम 370 रद्दीकरण आणि शेतकऱ्यांची वीज बिल माफी हे ऐतिहासिक निर्णय आहेत, असेही ते म्हणाले. या सोहळ्यात जेनझी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे अनेक आमदार, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. की नीटचे मुलं आलेले आहेत आणि हे नीटचे मुलं 600 पेक्षा जास्त मार्क असलेले मुलं आहे. बरोबर आहे ना? 600 पेक्षा जास्त मार्क असलेले मुलं आहे. श्रीमंताच्या घरचे मुलं नाहीये. हे मेहनतीने नीटची परीक्षा पास झालेले मुलं आहे. आता तुम्हाला माहित आहे की काही दिवसाच्या अगोदर नीटच्या बद्दल आंदोलन झालं आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी असा कायदा आणला की याच्या पुढे आमच्या तरुण पोरं आहे, जेनजी आहे. हे जेनजी अतिशय महत्वाचे आहे. या जेनजीच्या ज्या कोणत्या परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये जर का कोणीही गडबड केली तर त्याला कमीत कमी 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा होईल आणि 1 कोटीचा दंड होईल. संघटित गुन्हेगारी असली तर फास्ट ट्रॅक, संघटित गुन्हेगारी असो किंवा कुठेही पेपर लीकचं असो, तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्याच्या त्याला सजा होईल. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जो 10 दिवसाचा जो आपण कार्यक्रम घेतला, यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा हा पहिला उपक्रम महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात केला आहे. अनेक आपण वाढदिवस पाहिले, राष्ट्रवादीचे नेत्याचे पाहिले, काँग्रेसच्या नेत्यांचे पाहिले, शिवसेनेच्या नेत्याचे पाहिले, पण हा पहिला वाढदिवस असं पण असा पाहिला की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा केला. आणि तो वाढदिवस लोकोपयोगी पडला पाहिजे. नुसतं वाढदिवस म्हणून नाही की माझ्या फोटोला हार टाकायचा किंवा मला खूप गुलदस्ते द्यायचे, हा वाढदिवस न ठेवता प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता पदाधिकारी स्वतः उत्साह तयार करून प्रत्येकाने देवेंद्रजीचा वाढदिवस हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल असा कार्यक्रम राबवला. पुसद शहरातील वसंतनगर येथील नफीज कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत सुमारे 17 लाखांचे नुकसान झाले असून आगीबाबत संशय व्यक्त करत दुकानदाराने पोलिसात सखोल चौकशीचे निवेदन दिले आहेत. पुसदच्या वसंतनगर भागातील खळसे मैदानाजवळ असलेल्या नफीज कलेक्शन दुकानाला 31 जुलैच्या मध्यरात्री अचानक आग लागली. रात्री 1:30च्या सुमारास घरातील वीज खंडित झाल्यानंतर दुकानावर शेख शोएब यांना दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. दुकानात कपडे आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत दुकानातील रेडीमेड कपडे, लेगिन टॉप, नकाब, साड्या, फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि काउंटरमधील रोकड असा संपूर्ण माल जळून खाक झाला. यात अंदाजे 12 ते 17 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग अपघाती आहे की कोणी मुद्दाम लावली असा संशय व्यक्त करत शेख शोएब यांनी वसंतनगर पोलिसात निवेदन दिले असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. कुठल्याही मंदिरातील भाविकांनी ठेवलेला उघड्यावरील प्रसाद खाल तर मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात एक लाईव्ह व्हिडिओ RRCच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दर्यापूर येथील सिव्हिल लाईन परिसरात एका मंदिरात आज संकष्ट चतुर्थी असल्याने एका भाविकेने नारळ फोडून त्याचे 2 तुकडे करून मंदिरात ठेवले. मात्र या परिसरात मोकाट श्वानाचा हैदोस आहे. मंदिरातील दरवाजा उघडा असल्याने कुत्र्याने मंदिरात शिरून चक्क ओले नारळ फस्त केले. विशेष म्हणजे अर्धे नारळ त्याला तोंड लावून तिथेच ठेवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका जागृत भाविकाने ते नारळ दूर फेकून दिले. मात्र असे प्रकार शहरातील मंदिरात घडण्याची शक्यता असते. कुत्र्यांची लाळ प्रसादाला लागली. त्यानंतर काही भाविक दुसऱ्या भाविकांनी ठेवलेला प्रसाद खात असतील तर त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. विशेष म्हणजे लहान मुले मंदिरात आवडीने जातात व त्या ठिकाणी असलेला प्रसाद खाण्याचा हट्ट धरतात. त्यामुळे उघड्यावरील मंदिरातील प्रसाद खाणे टाळावे, तसेच मोकाट श्वानांना नगरपालिकेने पकडावे अशी मागणी होत आहे. अकोल्यात हेल्मेट सक्तीने अकोलेकर त्रस्त झाले आहे. आज सकाळी आम्ही अकोलेकरांच्या हेल्मेट सक्तीविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यापैकी निवडक काही प्रतिक्रिया आम्ही प्रसारित करत आहोत. सकाळी घेतलेल्या इतर प्रतिक्रिया आमच्या इंस्टाग्राम चॅनलला प्रसारित केल्या आहेत. हेल्मेट तसं आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे, पण हेल्मेट लागू करण्यासाठी जे आपले जे रस्ते आहे, जे आपली इकडे सिस्टीम आहे ते बरोबर नाही आहे. एवढा सगळा रस्ता आहे, लेफ्ट साईड तुम्हाला चालता येत नाही आणि तुम्हाला आपला डोका वळवा लागते, तर तुम्हाला कुठून काय दिसणार आहे. आजूबाजूला एवढा ट्रॅफिक आहे, ते सिस्टम सुधारला पाहिजे. दंड तर भरावाच लागेल ना. जे आहे ते 1000 रुपये असले तरी लहान मुलांना तुम्ही गाड्या देतात, आपण पण ॲक्सिडेंटने इंजर्ड होतो. पण दंड बरोबर आहे, दंडची रक्कम तशीच पाहिजे. इंटिमेशन पहिले दिलं होतं, लोकांना माहीत नाही तर ते लोकांची चूक आहे. सर्वात पहिले नगरपालिकाने रस्त्यावरचे गड्डे बुजवावे, आजूबाजूचे जे अतिक्रमण आहे ते काढावे, रस्ते मोकळे करावे, तेव्हा त्यांनी हे हेल्मेट लागू करावे. तोपर्यंत हेल्मेट लागू करून काहीच उपयोग नाही आहे. हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगला आहे की हेल्मेट वापरलंच पाहिजे, पण सर्वात पहिले रस्ते मोकळे करावे. चाहिए तो सही है, बट मेरा ये कहना है कि जैसे 1000 रुपये पेनल्टी लेते हैं, तो वैसे रोड पे जब गड्ढे होते हैं तो उनसे भी पेनल्टी लेना ज़रूरी है. मला असं वाटते की सिटीचे जे इंटरनल रोड्स आहेत त्याच्यामध्ये कंपल्शन करणे काही गरजेचं न होता, कारण की सिटीमध्ये तशी स्पीड 20-30च्या पेक्षा जास्त नसते. हायवेवर इट इज नेसेसरी, हायवेवर त्यांनी कंपल्शन केलं पाहिजे. जे मोठे रोड आहे, जसं MIDCचा रोड आहे, खामगाव रोड आहे, तिथे कंपल्शन केलं पाहिजे आणि असे स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स दिले पाहिजे की जे कोणी आउटस्कट्समध्ये जात असेल त्यांनी हेल्मेट घालावा. हेलमेट देखो अपनी सेफ्टी के लिए ये हेलमेट पहनना चाहिए, ऐसा मेरा कहना है. हाँ, अच्छी बात है, हमारी सेफ्टी के लिए ही कर रहे हैं. पहले अवेयरनेस लाना चाहिए कि उसके नुकसान क्या फ़ायदे क्या है, उसके बाद में रूल इम्प्लीमेंट करना चाहिए. उसके अच्छे क्या बुरे क्या है, उसके फ़ायदे किसी को पता ही नहीं है. आपने डायरेक्ट इम्प्लीमेंट कर दिया, तो वो कैसा था, मास्टर जी छड़ी लेके बात कर लिया. अरे पर तूने क्यों छड़ी मारी ये तो बताओ पहले. अधिकारी को रिस्पॉन्सिबल करना चाहिए. जो भी रोड जो बनता है वो 5 साल टिके, इस तरह से उनको ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी डालनी चाहिए. तो रोड ऑटोमेटिक खड्डे आना ही बंद हो जाएंगे, क्योंकि सब जगह मिक्सिंग है. हेलमेट डेफिनेटली पब्लिक सेफ्टी के लिए है. यदि कोई एक्सीडेंट होता है तो सबसे बड़ा जो इंजरी होती है वो हेड की होती है, और सबसे नाजुक शहर का अंग भी हम बोल सकते हैं कि वही होता है. जो सर अपना होता है या हेलमेट उसको प्रोटेक्ट करता है. एकदम से चालान काट के पब्लिक का पैसा लेना ये सोल्यूशन, ये गलत चीज़ हो रही है. हेल्मेटची सक्ती तर असायला पाहिजे आणि जे गव्हर्नमेंट करून राहिलेलं आहे ते ठीक आहे, पण फाईन वगैरे जे आहे रेग्युलर जर का अंमलात आणलं तर फाईन वगैरे हा जो आहे कन्सेप्ट दूर होऊ शकतो. कारण की हे काय, 1 महिना तुम्ही रेग्युलर कराल आणि बाकीचे 9 महिने तुम्ही जर अनरेग्युलर करणार तर ते लोक काही फॉलो करणार नाही. 100% हेल्मेटची सक्ती ही असायलाच पाहिजे. ॲक्च्युली मी व्यावसायिकरित्या एक डॉक्टर आहे. ही फार शोकांतिका आहे की भारतात अजूनही कॅन्सरसारख्या सिरियस रोगांनी जेवढे लोक मरतात त्यापेक्षा जास्त लोक आपले इथे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये मरतात. तर ह्या मुद्देसूद जर आपण चर्चा केली तर हेल्मेट हे अतिशय अनिवार्य आहे. हेल्मेटची सक्ती असायलाच पाहिजे. ॲक्च्युली हेल्मेटची सक्ती प्रशासनाने केलेली एक म्हणजे गरजेची आहेच हेल्मेटची सक्ती, पण जसं सरांनी एक सांगितलं की त्याच्या आधी स्वतःला एक पाहिजे की हेल्मेटची का बरं आवश्यकता आहे ते कळलं पाहिजे. ते तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण एखाद्याचं जीव किती महत्त्वाचा आहे. कारण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट इज म्हणजे एकदा लिडिंग कॉज आहे डेथसाठी, वन ऑफ द लिडिंग कॉज. तर
ॲक्सिडेंट तर होतच आहे, तर त्याच्यामधून जर तुमचं सरसलामत राहील तर म्हणून हेल्मेटची सक्ती वेलकम व्ह्यूज, पण सोबत लोकांनी पण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. हेल्मेटचे रूल नक्कीच असायला पाहिजे. सरकारने ही सक्ती करण्यापेक्षा आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे आपली सेफ्टी, आणि आपण आपल्या सेफ्टीसाठी तरी हेल्मेट घालायला पाहिजे. सरकारची वाट आपण बघायला नको, आपण आपल्या परिवाराची काळजी आपण करायला पाहिजे. आपलं घरी कोणीतरी वाट बघत असतं, त्याच्यामुळे आपण स्वतःच आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि स्वतःहूनच हेल्मेट घालण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. हेलमेट होना ही चाहिए, सेफ्टी के लिए है ना, होना चाहिए. जो रात दिन जो एक्सीडेंट होते हैं, फिर पब्लिक चिल्लाती है एक्सीडेंट हो रहे हैं, हेलमेट रहेगा तो सेफ्टी रहेगी. बिल्कुल होना चाहिए. हेलमेट इज़ वेरी इसेंशियल फॉर ऑल ऑफ अस. सेफ्टी पर्पस के हिसाब से और खुद की हेल्थ पर्पस के हिसाब से बिल्कुल होना ही चाहिए हेलमेट कंपलसरी. ये बहुत अच्छा काम करी गवर्नमेंट की, जो अगर हेलमेट नहीं पहन रहा है उनको 100% फाइन होना चाहिए. 100% होना चाहिए, लेकिन वो स्ट्रिक्टली सबके लिए फॉलो होना चाहिए. कहाँ पर वो लीनियंट रहते तो फिर हमारे से आम पब्लिक को भी हैबिट हो जाती. लेकिन अगर नागपुर जैसे यहाँ बड़ी सिटी के जैसे अगर अपन यहाँ पर उसको स्ट्रिक्टली फॉलो करेंगे तो हम लोग भी कैरी करेंगे, सब आम पब्लिक भी उसको कैरी करेंगे. अदरवाइज कई जगह नहीं चेक कर रहे, कई जगह चेक कर रहे, तो हम लोग भी फिर उसमें फ्री हो जाए, लीनियंट हो जाए. सीरियसली लेना चाहिए, सब पब्लिक ने भी लेना चाहिए और प्रशासन ने भी लेना चाहिए इस चीज़. उन्होंने काफ़ी लेट किए, पहले से कर देना चाहिए था. और ISI हेलमेट्स ही यूज़ करो, बाकी दूसरी कोई सादी हेलमेट्स कोई यूज़ मत करो. वो अगर नहीं करते हैं तो फिर कोई फॉलो ही नहीं करेगा. वो बेटर है कि जितना फ़ाइन है उतना उन्होंने वो सब कैलकुलेट करके लिया होगा, पर 1000 का फ़ाइन दो, उससे तो बेटर है कि हेलमेट 1000 की ले लो. हेल्मेट हे सगळ्यांसाठी आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हेल्मेटची सक्ती ही पूर्ण भारतात व्हायला पाहिजे. फक्त सध्या मुद्दा काय आहे की तेवढ्या क्वांटिटीमध्ये हेल्मेट अवेलेबल आहे की नाही. तर गव्हर्नमेंटने सुरक्षित करावं की पहिले सगळ्यांसाठी हेल्मेट अवेलेबल करावे, मग त्यांना सक्ती करावी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. कृषी विद्यापीठात आंधळं दडतंय आणि कुत्रं पीठ खातंय. आर्थिक अनियमितता करणाऱ्या संशोधन संचालकाकडे निवड प्रक्रिया कशी? बनावट दारू प्रकरणात गुंतवणूकदार कोण? मोठा प्रश्न. इतर आरोपीचा भरारी पथक घेत आहे सर्वत्र शोध. वाशिमच्या रिसोड गुटखा प्रकरणात संशयाची सुई. पोलिसांनी मुख्य आरोपीला सोडल्याची चर्चा जोरात. अकोल्यातील बड्या हॉटेलमध्ये इडलीपैकी सांभार होता शिळा. परिवहन आयुक्तांना आला वाईट अनुभव. अकोला RTOची चुप्पी. अकोलेकरांच्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया. हेल्मेट सक्तीबरोबर रस्ते नीट करण्याचे अकोलेकरांचे आवाहन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.